नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खमंग खेकड्याचं सुक्कं म्हणजे कुर्ले करणार आहोत. अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने ही कोस्टल स्टाईल रेसिपी मसालेदार आणि खूपच टेस्टी आहे. एकदा जरूर ट्राय करा. तर सुरुवात करूया. तर इथे मी क्रॅब सगळे वॉश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घातलेलं आहे मीठ, हळद आणि हे घालून आपण त्याला स्वच्छ करून त्याच्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण मसाला ग्राइंड करून घेऊया. तर ह्यासाठी मी इथे वापरलेला आहे खोबरं, कांदा, आलं, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर. तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. कढईमध्ये आता आपण थोडं तेल घालून सुकं खोबरं भाजून घेऊया लालसर रंगावर. खोबरं लाल झाल्यानंतर ते काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता घालूया कांदाही भाजून घेऊया सोनेरी रंगावर. सोनेरी रंग आल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत मिरच्या, लसूण आणि आलं हे घालून आपण पूर्ण त्याला भाजून घेणार आहोत. मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत त्या पोचवण्याच्या. तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालते सुकं खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं. त्याला आपण ग्राइंड करून घेऊया आणि त्याची पावडर करून बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपला कांदा भाजला जातो आहे. तर आपण आता इथे पावडर करून घेतलेली आहे सुक्या खोबऱ्याची आणि सोबतच कांदा भाजून देखील त्या सुक्या खोबऱ्याच्या पावडरमध्येच आपण घालूया आणि ते देखील आपण फिरवून घेऊया. कोथिंबीर घालूया आणि थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण पेस्ट तयार केलेली आहे. आता आपण फोडणीसाठी एक कांदा लागणार आहे, एक टोमॅटो लागणार आहे आणि थोडी कोथिंबीर. तर हे आपण चिरून घेऊया आणि एका बाजूला मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. तर कांदा कापून घेऊन टोमॅटोही कापूया, कोथिंबीरही आपण चिरून घेऊया. तर इथे आता कढई तापलेली आहे आणि मी आता इथे घालते 2 मोठे चमचे तेल. तेल तापले की आपण त्यात घालूया जिरे, सोबतच घालूया काही खडे मसाले, काळी मिरी, लवंग आणि छोटा तुकडा दालचिनीचा. परतूया थोडा वेळ आणि त्यात घालूया कांदा, टोमॅटो आणि ते पण मऊसूद होईपर्यंत परतून घेऊया. कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडं मीठ घालूया त्यात आणि त्याला मीडियम गॅसवर परतत राहूया. मीठ काळजीपूर्वक वापरा, कारण आपण खेकडे जेव्हा साफ केले होते तेव्हा देखील मीठ आणि हळद वापरली होती. तर मीठ जपूनच वापरा. आता कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण त्यात वाटलेलं हे वाटण घालूया आणि वाटण घालून हे छानपैकी परतून घेऊया. आता मी ह्यात घालते काळं तिखट. हे मी सोलापूरला जेव्हा गेले होते तिथून मी हा मसाला आणला होता. तर मी ह्यामध्ये काहीही न घालता फक्त हाच मसाला वापरणार आहे. बाकी इतर मसाले मी ह्यात वापरणार नाही आहे.
तर मसाला परतून झाल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे आणि नंतर त्यात आपण खेकडे घातलेले आहेत. खेकडे घालून परतवून त्यामध्ये आपण आता घालतो आहे भिंडाची सोलं म्हणजेच कोकम घालून त्याला थोडंसं ढवळूया आणि मीठ घालूया चवीपुरतं. पुन्हा एकदा ढवळून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ देऊया. आता खेकड्यांना पाणी सुटलेलं आहे. आता मी एका बाजूला पाणी गरम केलेलं होतं तर ते मी या सुक्यामध्ये घालते, कारण की आपला जो मसाला आहे तो पूर्ण खेकड्यांना लागला पाहिजे आणि खेकडे मुरले पाहिजेत. तर थोडं थोडं घालून मी इथे पाणी वापरलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटाची आपण उकळी काढूया. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि आपला क्रॅब मसाला रेडी आहे. आता तुम्हाला त्यामध्ये थोडंसं ओलावा दिसतोय, पण मी आता इथे गॅस बंद करते. थोड्या वेळाने तुम्हाला तो क्रॅब सुक्का झालेला दिसेल. तर आता मी इथे सर्व करते. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला नक्की सांगा. माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुमचे प्रश्न नक्की सांगा. मी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझी रेसिपी जेव्हा येते चॅनलवर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर अशा प्रकारे आपला क्रॅब सुका रेडी झालेला आहे. जर तुम्हाला सी फूड आवडत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.